मागच्या रविवारी केली होती मटणाची पार्टी, तर आज वाटलं पावभाजी करावी। नमस्कार मंडळी, राम राम। अनु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पावभाजी कशी बनवायची। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। एकदम लालसर असा बीट घेऊन त्याला सोलून कट करून घ्यायचे आहे। बीट ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। फक्त भाजीला एकदम छान असा कलर येण्यासाठी बीट घातलेला आहे। इथे मी फ्लावर आणि थोडेसे वाटाणेही घेतलेले आहेत। आता घ्यायचे आहे गाजर, गाजरलाही सोलून कट करून घ्यायचे आहे। इथे मी बटाटे घेतले होते, त्या बटाट्यांना धुवून मी घेतलेला आहे आणि ते कुकरमध्ये घालायचे आहे आणि वाटाणे बीट सगळं कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे। आता कुकरमध्ये घालायचे आहे पाणी, चवीनुसार मीठ घालून फिरवून घ्यायचं आहे आणि कुकरला टोपण लावून घ्यायचे आहे। मध्यम आचेवर 2 शिट्टी काढून घ्यायची आहे। कुकर थंड झाल्यावरती कुकरचे टोपण काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता आपले सर्व व्हेजिटेबल्स एकदम छान प्रकारे इथे शिजलेले आहेत। आता हे शिजलेले व्हेजिटेबल्सला स्मॅश करून घ्यायचे आहे। आता घालायचे आहे कढईमध्ये तेल आणि तेल घातल्यानंतर घालायचे आहे बटर। त्यानंतर घालायचे आहे जिरे, जिरे छानपैकी तडतडून घ्यायचे आहे। तडतडून झाल्यानंतर घालायचे आहे कट केलेले कांदे आणि फिरवून घ्यायचे आहे। कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचे आहे। तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी कलर आलेला आहे कांद्याला। त्यानंतर घालायचे आहे आलं लसूण पेस्ट आणि फिरवून घ्यायचे आहे। फिरवून झाल्यानंतर घालायचं आहे टोमॅटोचा पेस्ट। आता घालायचे आहे लाल तिखट, हळद आणि पावभाजी मसाला आणि फिरवून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही भाजीला एकदम छान रंग आलेला आहे। तेल सुटेपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। आता जे आपले स्मॅश केलेले व्हेजिटेबल्स आहेत ते आपल्या भाजीमध्ये घालून घ्यायचे आहे आणि फिरवून घ्यायचे आहे। भाजी दिसायला एकदम खूप टेस्टी दिसत आहे। आता घालायचे आहे यामध्ये थोडंसं पाणी। भाजी आता एकदम छानपैकी रेडी झालेली आहे।
पावभाजी केले म्हणल्यावर पावला तर नाही विसरू शकत. आता घ्यायचे आहे तवा आणि त्यावरती बटर लावायचे आहे. बटर लावल्यानंतर आपली भाजी घालायची आहे आणि थोडंसं फिरवायचं. भाजी लावल्यानंतर घालायची आहे कसुरी मेथी आणि त्यावर पाव फिरवून घ्यायचे आहे. यानंतर काहीच कष्ट करायची गरज नाही. फक्त ताट वाढायचं, पाव घ्यायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अनु चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.